आंदोलन आमच्या कोकणातील शेतकऱ्यांसाठी केलं. कोकणातल्या शेतकऱ्याला उत्पन्न काय? भातशेती. त्या भातशेतीतनं त्याचा उदरनिर्वाह नाही होत, म्हणून काही शेतकरी ते पण मोजकेच आहेत बरं का. एकतर कोकणात 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या काढा कळेल. त्याचा अभ्यास नाही करत तुम्ही. म्हणजे किती लोकांना मदत द्यायची होती. मग यासाठी काही शेतकऱ्यांकडे नशिबाने आंब्याची झाडे वाढवायला लावलेली छोटीशी बाग असेल कदाचित, त्याचं नुकसान निसर्गाच्या कोपामुळे झालं. पाऊस पडला, वादळ पडला, आंबे पडले. आता काय करायचं? कॅश क्रॉप ज्याला म्हणतात, जगण्याचा तो एक मार्ग होता. 4 पैसे घरात येतील, मुलांचं लग्न करेल, शिक्षणाला पैसे करेल, सगळं विल्हेवाट लागली. आता एवढं झालं तर स्वतः सरकार संवेदनशील पाहिजे ना. सरकारने पहिलं पाऊल उचललं नाही. मग आम्हाला सांगावं लागलं. मग आमचे सगळे नामदार सगळेजण तिथं गेले, भेटले, बैठक झाली. बैठकीत सांगितलं आम्ही करतोय काहीतरी. काही नाही. 4 दिवसांनी पाहिलं तर 220 रुपये घोषित केले. हा, 220 रुपये झाडामागे. काय मागितलं? 5 लाख रुपये हेक्टरी. म्हणजे किती? एका झाडामागे 5,000 रुपये मागितले. एवढे गरीब आहात तुम्ही? अरे आमदार खरेदी करण्यासाठी 50 कोटी देता तुम्ही. हा, खासदार खरेदी करण्यासाठी, मंत्री खरेदी करण्यासाठी पैशाची धुळदान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बुडवत असतात. शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही का तुमचा? डबल इंजिन. मग डबल इंजिन आहे ना, मग ते गेलं कुठं? मग ते इंजिन पंक्चर झालं का? का एनडीआरएफकडे मागणी केली नाही? का नाही सांगितलं तुम्ही आम्हाला मदत करा? केंद्र सरकारला सांगायचं होतं. नाही, उलट आंदोलन चिरडून कसं टाकायचं याचा प्लॅन केला गेला. आणि आश्चर्य म्हणजे आंदोलन करताना येऊ पण नाही दिलं जागेवर. उतरलं का गाडीत घ्यायचे, घेऊन यायचे पटकन. आणि अशा पद्धतीने सगळे आंदोलन, काही नाही इथे आणलं, काहीला मरीन लाईन पोलीस स्टेशन, काहीला डोंगरी पोलीस स्टेशन, राजू शेट्टी डोंगरी पोलीस स्टेशन, भाई जगताप, राजू शेट्टी, प्रकाश रेड्डी, विनायक राऊत, आमचे बाळ माने, हे आमचे सावंत आमदार, आणखीन बाळ नर आमदार, सगळे आमदार इथे आले. मनोज जामसुलकर आले होते, सगळे आमचे सगळे ते आले. महेश सावंत सुद्धा तिथं त्या कोकणातच आहेत बरं. आम्ही सगळे कोण, ते खासदार पण आला त्याच्यात. आम्ही एवढं असून सुद्धा तुम्हाला एकाला अधिकाऱ्याला वाटलं नाही, एका मंत्र्याला की जाऊन बोलवा रे त्यांना, आपण बघूया काय करताय. नाही ना. म्हणून सांगतो, तुम्हाला असं वाटलं असेल आंदोलन तुम्ही 4 ठिकाणी पसरून आंदोलन अटक केली, तुम्ही 4 ठिकाणी ठिणगी लावली. तिची आग केव्हाही होऊ शकते, एवढं लक्षात ठेवा. तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केलाय, पण दुसऱ्या बाजूला तीव्रता नाही होणार, तीव्रता वाढेल बरं का. हा, पण कोकणातला शेतकरी कधीच असं आंदोलन करत होता. त्याच्यावर ही जर वेळ आली आहे तर मग सरकारनं त्यांना आतापर्यंत, जर हा आंदोलनाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू आहे, त्याआधी शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा होता किंवा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला होत्या, पण सरकारनं तसं केलं नाही. आमचं म्हणणं आहे, सरकारने केलं असेल तर आम्ही कशाला इथे आलो असतो? आज आनंद वाटला असतं. धन्यवाद दिलेच ते जाहीरपणे देऊ आम्ही. मोठ्या साहेबांचा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संस्कार आहे, चांगल्याला चांगलं म्हणायचं. तुम्ही न्याय दिला असतात, आम्ही तुमचा गौरव केला असता. वा वा वा, सरकार संवेदनशील आहे. इतकं असंवेदनशील सरकार, निर्ढावलेलं सरकार आहे. काही करा, 2 दिवस चालवणार चॅनलवाले, 2 दिवस बातम्याच होतील, 3री दिवशी कोणतरी खरात होईल का? ही गेली, मेला शेतकरी. 4थ्या दिवशी कोणतरी आणखी कोणतरी येईल, मेला शेतकरी. कारण काय वाटतं तुम्हाला? अशा पद्धतीने मोर्चा दडपण्याचं कारण काय वाटतं? म्हणजे त्याला माहिती आहे ना, हे आंदोलन उग्र होऊ शकेल आज ना उद्या. आता त्यांनी उग्र होण्याची संधी दिली, अजून तीव्र करा, मग बघतो. मग आता पुढची दिशा काय असेल? आता आम्ही नाही सांगणार, तुम्हाला सांगायचं नाही, कोणालाच सांगायचं नाही. आम्ही जे करू ते गावा असेल. बघू ना. कोकणातील अनेक लोकप्रतिनिधी महायुतीमध्ये आहेत, त्यांनी एकाने पण याबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मंत्री सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली नाही. त्यांना वाटत लाचाराला धर्म नसतो बरं का. लाचाराला स्वाभिमान नसतो. लाचार कधीच मानवर करून बोलू शकत नाही, तो चरणाकडेच बघत राहतो. काय सर, वेगळा प्रश्न. सध्या इंधनाच्या किमती परत एकदा वाढलेल्या आहेत. महाराष्ट्रात पण जास्त किमती वाढलेल्या आहेत. एका बाजूला मोदी म्हणतात पेट्रोल डिझेल सांभाळून, दुसऱ्या बाजूला सोनं खरेदी करू नका, दुसऱ्या बाजूला महागाई पण. ढोंगी लोक आहेत सगळं. मी ज्या दिवशी हे घडलं त्यांनी सांगितलं, त्याच दिवशी माझी पहिली प्रतिक्रिया आहे, अभि क्यू, आता का? निवडणुका झाल्या तुमच्या. ही परिस्थिती आज आहे का इराणच्या युद्धामुळे आलेली? पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, अगोदरपासून घडलेलं आहे. मग ती संबंध निवडणूक जिंकायची आहे, तोपर्यंत मरू द्या. देश गेला खड्ड्यात तरी चालेल. आता सत्तेवर आलोय, आता आठवण झाली देशाकडे बघायला. कळलं का? आठवण पाक करोनाच्या काळात सुद्धा, करोनाच्या काळात निवडणुका झालेल्या आठवतात का? नाही का? हा, मग तेव्हा सुद्धा माननीय राहुल गांधींनी सरकारला सांगितलं होतं की अशा प्रकारचा विषाणू आलेला आहे, सावधान राहा. तकलिबीला त्यांनी तेही दिलं. ते काय मुस्लिमांचा एक हे होता कार्यक्रम, त्याला परवानगी दिली. हे हिंडत फिरले अख्ख्या उत्तर प्रदेशमध्ये वरे. निवडणुकीला स्वतः पंतप्रधान फिरत होते मध्य प्रदेश आणि उत्तर. राजकारण
सत्ता महत्वाची आहे. मेले करत माणसं मेले तर कोणी बिघडली, माझी खुर्ची तर राहील साबूत. आणि ही जी वृत्ती आहे ना, तीच हिटलरची वृत्ती होती. आणि त्या हिटलरला सुद्धा लोक देशभक्त समजत होते. ज्या दिवशी बर्बाद झाली जर्मनी, तेव्हा लक्षात आलं, अरे हा देशभक्त नव्हता रे, आणि आपली वाट लावली. अशीच वाट जेव्हा लागेल तेव्हा बाकीच्या अंधभक्तांना डोळे उघडतात. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.